हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मायसेल्फ तेजस्विनी. आज आपण बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये डॉक्टर श्रद्धा भोमे मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅम, मनपूर्वक स्वागत तुमचं आचार्य 90 FM मध्ये. धन्यवाद. मॅडमची थोडक्यात ओळख करून देते. त्या MCOM MPhil तसंच त्यांनी PhD केलेली आहे आपल्या कॉमर्स या विषयामध्ये आणि जवळजवळ 19 ते 20 वर्ष त्या या शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. अगदी हरिहरेश्वर सारख्या सुंदरशा गावातून येऊन मुंबईमध्ये आपलं शिक्षण आणि आता आईच्या सांगण्याप्रमाणे अगदी उच्च दर्जाच्या म्हणजे उच्च पदस्थ नोकरीवर त्या रुजू आहेत आता. आणि सध्या त्या JK कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स घनसोलीला जे कॉलेज आहे तिथे त्या प्राचार्य म्हणून काम पाहतात. खरंच म्हणजे एक शिक्षण क्षेत्रातले व्यक्ती आमच्या महाविद्यालयात आल्यावर आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर व्यक्ती आपल्याकडे येत असतात. तर तुमचा अनुभव आमच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरेल आणि आमच्या इतर श्रोत्यांसाठी सुद्धा. मॅडम, आता सगळं आपण कॉमर्स विषयी म्हणजे वाणिज्य शाखेविषयी बोलणार आहोतच, पण सुरुवातीचा तुमचा हरिहरेश्वर ते मुंबईपर्यंतचा प्रवास थोडक्यात तुम्ही सांगा. नक्कीच. सगळ्यात आधी तुम्हाला थँक्यू आणि आचार्य 90 FM ला धन्यवाद की मला इकडे संधी दिली माझी मत शेअर करण्याकरता. आणि माझा प्रवास म्हणाल तर मी हरिहरेश्वर सारख्या खेड्यामध्ये माझा जन्म झाला आणि तिकडे म्हणजे शिक्षणाची अशी सोय नव्हती. म्हणून आई बाबांनी कुठेतरी असा विचार केला की शहरामध्ये मावशी आहेत, मामा आहे, तर त्यांच्याशी बोलून त्यांनी सगळ्यांनी एकत्रित निर्णय घेऊन मला मुलुंडला मावशीकडे शिकायला ठेवण्याचा निर्णय घेतला. सो माझं प्राथमिक शाळेचं जे शिक्षण आहे ते मुलुंडला लोकमान्य प्राथमिक विद्यालय आहे तिकडे झालं. आणि त्यावेळेला मग दर सुट्टीत फक्त आई बाबांना भेटणं आणि आता सारखे फोन आणि मोबाईल तेव्हा तर नव्हतेच. तेव्हा एका प्रकारे पत्राद्वारे मी आईला भेटायचे. सुरुवातीला अगदी पहिलीत होते तेव्हा आपल्याला लिहिता येत नाही. सो मला आठवते की मी 25 पैशाचं जे एक साधं एनव्हलप पण नाही, आंतरदेशीय पत्र होतं, आय थिंक त्या ह्याच्यावर मी आईला पत्र वगैरे लिहायचे. आणि नंतर मग हळूहळू गावाला सोयी झाल्या. तसं मग माझं माध्यमिक शिक्षण पुन्हा 5वी ते 10वीचं जे आहे ते गालसुरे म्हणून हरिहरेश्वर पासून एक 10 ते 20 किलोमीटरच्या प्रवास रोजचा मी करायचे STनी. आणि असं झालं. पुन्हा मग 11वीला पुन्हा मला सर्वानुमते मुलुंडला मावशीकडे माझ्या ठेवण्यात आलं शिकायला. आणि मुलुंडच्या वझे केळकर महाविद्यालयातून माझं BCom पर्यंत शिक्षण झालं. मग मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल मधून मी MCOM झाली आणि मग 2006 मध्ये लग्न झालं. आणि मग एकीकडे लहानपणापासूनच असं शिक्षण क्षेत्राशी थोडीशी आपुलकी निर्माण झाली होती. कारण मला जे शाळेत जायला यायला कष्ट पडले ते पुढच्या पिढीला कुठेतरी पडू नये ही एक फक्त प्रांजळ भावना होती. म्हणून मी या क्षेत्राकडे मुंबईमध्ये आल्यापासून वळले. बरं, खरं तर वाणिज्य शाखा म्हटली की बरेच आपल्याकडे ऑप्शन्स असतात आणि आपण बँकिंग सेक्टर करू शकतो किंवा कुठल्याही हॉटेल मॅनेजमेंटकडे बोलू शकतो. म्हणजे आपली बरीच क्षेत्र उघडी होतात, आपल्यापुढे बरीचशी दालनं उघडी होतात. तर त्या काळी तुमच्या पुढे कुठले दालनं उघडी होती आणि मग तुम्ही कुठलं करिअर घ्यायचं ठरवलं? ऍक्च्युली मला 10वीला जरा कमीच मार्क होते. अगदी स्पष्ट म्हणजे हल्लीच्या मुलांसारखे असे 90-92 असे मार्क नव्हते. पण समहाऊ ज्या क्षेत्रात जायचं होतं तिथे नक्कीच वरती जा असा आईने मला सल्ला दिलेला होता. त्यामुळे असं कुठेतरी वाटलं की कॉमर्सला गेलं आणि एक म्हणतो ना क्लिक होते आपल्याला एखादी स्ट्रीम. तर मला ते समहाऊ अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स हे विषय खूप आवडायला लागले. आणि मग आपलं एक रोल मॉडेल असतं आयुष्यातलं. तशा माझ्या 2 शिक्षिका होत्या केळकर कॉलेजमधल्या. आवर्जून नावं सांगावीशी वाटतात म्हणजे केळकर मॅडम आणि चित्रा मॅडम या डिग्री कॉलेजच्या. या दोघी ज्या पद्धतीने अकाउंटन्सी आणि कॉमर्स हे आमचे कॉमर्सच्या लाईनचे जे विषय आहेत, हार्डकोर सब्जेक्ट आपण ज्याला म्हणतो, ते शिकवताना त्यांचे जे उदाहरण देणं वगैरे हा जो एक प्रकार आहे ना तो कुठेतरी मनाला भावला. आणि नंतर लग्न झाल्यावर मी MPhil मास्टर ऑफ फिलॉसॉफी इन कॉमर्स याच्यामध्ये SNDT विद्यापीठात ऍडमिशन घेतली. तर त्यावेळेला सकाळी एका कॉलेजला शिकवून दुपारच्या वेळी मी तिकडे जाऊन लेक्चर अटेंड करायचे. आणि
हा जो प्रवास करताना कॉमर्स क्षेत्र हा. इतकं सुंदर उलगडत गेलं हम्म. की याच्यामध्ये आपण म्हणतो की लोक कॉमर्स म्हणजे बँक हो. किंवा इन्शुरन्स मध्येच नोकरी, तर आपण काहीतरी वेगळं करू शकतो हा. आणि आपलं पॅशनही जपू शकतो बरं. आणि आपल्यातला विद्यार्थी सतत कुठेतरी हा. शिक्षण क्षेत्रामध्ये जागा करू शकतो. वा. हे मला जाणवलं, म्हणून कॉमर्स. हो. आता कॉमर्स शाखेचे जे सगळे विद्यार्थी आहेत त्यांना कोणत्या कोणत्या स्ट्रीम्स अवेलेबल आहेत त्याविषयी थोडंसं सांगा. नक्की. ऍक्च्युली ना 11वी-12वीला कॉमर्स घेतलेल्या मुलाकरता पूर्वीसारखा एक प्लेन बीकॉम हा विषय नाही, तर त्या जोडीला बीकॉम इन अकाउंटिंग फायनान्स हो. म्हणजे हार्डकोर अकाउंट्स मध्येच हा. स्पेशलायझेशन, बीकॉम इन बँकिंग इन्शुरन्स हा. म्हणजे यांनी बँक किंवा इन्शुरन्स मध्ये मुलं पुढे जाऊन करिअर करू हा. शकतात. बीकॉम इन इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, हा. बीकॉम इन फायनान्शियल मार्केट्स, बीकॉम इन व्हेरियस मास मीडिया, मॅनेजमेंट स्टडीज, हे जे काही वेगवेगळी दालनं आता मुलांसाठी हा. उपलब्ध झाली आहेत, ही एक डिग्री कोर्स. हा. तर या व्यतिरिक्त मी सांगेन तुम्हाला हा. की प्रोफेशनल डेव्हलपमेंट करता चार्टर्ड अकाउंट, पूर्वी हा. अकाउंट्स कॉमर्स म्हणजे CA CA हे म्हटलं जायचं, हो तर बरोबर. त्या व्यतिरिक्त आता सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट, हा. सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर. आपण कोविड पासून एक गोष्ट ऑब्झर्व केली की लोकांचे पैसे हो हा एक प्रॉब्लेम होता, बरोबर. इन्कम. हा. मग इन्कम नसेल तर हम्म. पूर्वीच्या सेव्हिंग्स मधनं आपले पैसे कसे मॅनेज झाले पाहिजे, तर आता हे सर्टिफाईड फायनान्शियल हा. प्लॅनर, हे जे पोर्टफोलिओ मॅनेजर, आले, हो. या ज्या संधी आल्या आहेत, या मुलांनी कुठेतरी नक्की फक्त अभ्यासात न शिकता याचा करिअर ओरिएंटेड उपयोग सुद्धा हो, करता करू शकतो. येऊ शकतो. हो. शिवाय MBA आहेच, आपल्याला माहिती आहे. बरोबर. आणि तुमच्यासारख्या प्राचार्य सुद्धा होऊ शकतो, म्हणजे नक्की. टीचिंग फील्ड मध्ये पण नक्की. येऊ शकतो. म्हणजे मुलांना शिकवणं, मुलांना घडवणं हे सुद्धा एक मोठं कार्य आहे. कारण आता जर तुम्ही मुलं घडवली तर उद्या भविष्यातले ते भारतीय नागरिक आहेत आणि आपलं सगळं नागरिकशास्त्र आपल्या वाणिज्य शाखेवर अवलंबून आहे. अगदी. तर खरंच, आणि अशी पिढी जर घडवली तर आपल्याला त्याचं असं कृतकृत्य झाल्यासारखं नक्की. खूप छान वाटतं. नक्कीच. आणि या तुमचे शैक्षणिक अनुभव कसे होते त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायचंय. स्टुडंट असताना एक प्रकारे जी ओढ होती शिक्षण क्षेत्रामध्ये जाऊन काहीतरी करायची, हा. ती या गेल्या 19 वर्षात हा. कुठेतरी अगदी म्हणजे 100% सॅटिस्फाईड आहे. हा. सुरुवातीला मी जेव्हा 2005ला शिक्षण क्षेत्रामध्ये पाय ठेवला, त्यावेळेला मी एक नॉर्मल शिक्षिका म्हणून बरं. जॉईन झाली. हा. त्यानंतर एक 5-6 वर्षातच मला हेड ऑफ द डिपार्टमेंटची संधी वा. मिळाली. अच्छा. आणि ते करत असताना त्यानंतर कुठेतरी एक 7-8 वर्षात मी PG ची हेड पण झाली. अच्छा. आणि हे करता करता मी ना सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाण्याचं, तिकडे मी HOD झाले. मग पोस्ट ग्रॅज्युएशन डिपार्टमेंटचीही मी HOD झाले आणि प्लेसमेंट सेल ऑफिसर सुद्धा झाले. म्हणजे नुसतंच टीचिंग पुरतं मी मर्यादित नाही. न राहता बरोबर. मला माझे प्लेसमेंट्स मुलांच्या दृष्टीने काम करण्याची संधी मिळाली. किंवा वेगवेगळे कॉमर्स मध्ये कॉन्फरन्सेस असतात, सेमिनार्स असतात. मी स्वतः 95 पुस्तकांची ऑथर आहे. हा. माझ्या नावावर आज 3 पेटंट आहेत. 150हून अधिक शोध निबंध, म्हणजे जर आपण रिसर्च पेपर हो, म्हणतो बरोबर. तर ते सुद्धा आहेत. हा. म्हणजे पर्सनॅलिटी स्वतःची हा. आणि समोरच्या विद्यार्थ्याची, हा. हे दोन्ही कुठेतरी घडवण्यात आणि त्यांच्यामुळे माझी सुद्धा घडण्यात नक्की मोलाचा वाटा ठरला. हा. मग मी व्हाईस प्रिन्सिपल झाली आणि मग गेल्या वर्षी घणसोलीच्या JK कॉलेजला प्रिन्सिपलशिपचा मी कार्यभार घेतला. हा. मग तेव्हापासून एक ऍडमिनिस्ट्रेशनचा अनुभव मला यायला लागला. म्हणजे शिक्षिका ते एक ऍडमिनिस्ट्रेटर, हा. हा एक प्रवास नक्की सुखद आहे. आणि अजूनही वेगवेगळ्या गोष्टी जे आता नवीन आपण कन्सेप्ट बघतोय, ऍड ऑन कोर्सेस, स्किल बेस्ड कोर्सेस किंवा स्किल एन्हान्समेंट, हा. आता NEP सुरू झाले. त्यामुळे वेगवेगळे नवनवीन विषय येत आहेत, नवनवीन वाटचाली होत आहेत. तर त्या कशा कॉलेजला महत्वाच्या ठरतील आणि माझं कॉलेज कसं पुढे जाईल, हा. हे एक नवीन स्वप्न बघायची उमेद मिळाली आहे. नक्कीच.
आणि मला तुम्हाला आलेली आव्हानं याविषयी विचारायचं आहे, कारण जशी पिढी बदलते तसं पालकही मुलांना शिकवू शकत नाही, कारण पालकांनी एक अभ्यासक्रम शिकलेला असतो आणि मुलांना त्यांचा वेगळाच अभ्यासक्रम असतो. आणि आता बोर्ड्स पण किती आहे, CBSE आहे, आपलं वेगवेगळे बोर्ड्स आहेत. तर ते सगळं कोप अप करायला आणि येणारी पिढी आपल्याला काय प्रश्न विचारेल, म्हणजे प्रत्येक तासाला आपल्याला एक आव्हान असतं, कारण समोरचे विद्यार्थी आपल्याला काय प्रश्न विचारतील यासाठी शिक्षकाला म्हणजे आपल्या तासाच्या व्यतिरिक्त सुद्धा अभ्यास करावा लागतो. तर ती आव्हानं तुम्ही कशी आजवर पेललेली आहे? खरं सांगायचं तर सतत वाचन करणं, वेगवेगळे रिसर्च केलेले जे आहेत. आता आपल्याला असं वाटतं की सायन्स आणि या IT आणि कम्प्युटर ह्याच्यातच फक्त शोध होतात, तर तसं नाही. काळाबरोबर तुम्ही म्हटलं तसं सगळं नवनवीन आपल्या समोर पुढे. पालकच सोडा, आपण काय शिकलोय आणि आपण आता काय शिकवणार हे सुद्धा गॅप आहे. सो ती गॅप भरून काढण्यासाठी मुख्य म्हणजे वाचन आणि सध्या मार्केटमध्ये काय चालू आहे याचा कंटिन्युअस अपडेट ठेवणं. परत आजकाल वेबसाईट्स आहेत वेगवेगळ्या, त्याच्या माध्यमातून तुम्हाला घरी बसून सगळं समजतंय. सो कुठेतरी दिवसातला 1 तास माझ्या विषयात किंवा माझ्या क्षेत्रात, वाणिज्य क्षेत्रात पुढे काय होतंय आणि या पुढे काय होऊ शकतं हे मनन आणि चिंतन ह्याच्यावरती फोकस मी करत आले. तुम्ही म्हणलात तसं काही वेळेला तर असंही जाणवतं तेव्हाचे स्टुडंट्स आणि आत्ताचे स्टुडंट या दोघांमध्ये सुद्धा विचारांच्या ह्याच्यात खूप तफावत आहे. ते कुठेतरी आव्हान जाणवतं. आणि जेव्हा समोरचा विद्यार्थी आपल्या समोर येतो दरवर्षी, तो त्याच वयाचा असतो, पण आपण कुठेतरी 1 वर्षांनी वाढलेले असतो. सो आपल्यातला पेशन्स, आपल्यातला एक पालकत्व सतत जागरूक ठेवून समोरच्याला गाईड करणं हे एक आव्हान मला नक्की जाणवतं. आणि ते 100 मण बर्फ डोक्यावर आणि तोंडात 100 किलो साखर सांभाळूनच करावं लागतं. तुम्ही आता प्राचार्य म्हणून कार्यरत आहात, तर एक उत्कृष्ट शिक्षक किंवा शिक्षिका होण्यासाठी कोणते गुण, म्हणजे आता तुम्ही बोलता बोलता बरेचसे देताय, सांगताय गुण, पण तरी सुद्धा एक आदर्श शिक्षक होण्यासाठी कोणते गुण आपल्यामध्ये असले पाहिजे त्याविषयी? सगळ्यात पहिले तर समोरच्याचं ऐकून घेण्याची क्षमता. कारण काही ओरडू शकत नाही, कुठली मुलं कुठल्या पद्धतीने आजकालचा आपला ओरडा घेतील हे पण आपल्याला माहित नसतं. आणि थोडस मुलांच्या कलांनी, किंवा मी स्वतः असं बघते की मी त्या विद्यार्थ्याच्या जागी असते तर मग इव्हन वर्गात तुम्ही एखादा विषय शिकवताना उगाच जाऊन मोठे मोठे फंडे मारण्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे की त्या एजला त्या विद्यार्थ्याला काय समजेल या भाषेत जर आपण किंवा त्याच्या जागी आपल्याला ठेवून बघितलं तर नक्कीच कुठेतरी बदलणारी पिढी, आपलं वाढणारं वय आणि समोरचं असणारं तेच वय आणि त्यातला अल्लडपणा हे कुठेतरी आपण नक्की बॅलन्स करू शकतो असं नक्कीच वाटतंय. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि डॉक्टर श्रद्धा भोमे यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. प्रेक्षक हो, आपण ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM, 90 FM. आचार्य 90 FM, 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये डॉक्टर श्रद्धा भोमे मॅडम यांच्याशी संवाद साधतोय. आज आपण वाणिज्य शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम तसंच करिअरच्या संधी याविषयी सुद्धा जाणून घेतोय श्रद्धा मॅडमकडनं. मॅडम, आता तुम्ही बोलताना उल्लेख केला ते वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचा, म्हणजे आपण वाणिज्य शाखेचे कुठले अभ्यासक्रम आहेत ते जाणून घेतले. त्याच्यानंतर आता करिअरच्या संधी वाणिज्य शाखेमध्ये कोणत्या आहेत त्याविषयी, म्हणजे मला वाटतं प्रत्येक ऑर्गनायझेशनला वाणिज्य शाखेचे मुलांची गरज आहे. म्हणजे ते हॉटेल असू दे, कुठे मेडिकल असू दे किंवा आमच्यासारखं मीडिया असू दे, प्रत्येक ठिकाणी आपल्या व्यवहाराचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे आणि ते कसं नियोजनबद्ध झालं पाहिजे त्याविषयी तुम्ही
तुम्ही मार्गदर्शन करावं. ऍक्च्युली तुम्ही म्हणलात तसं कॉमर्स इज मल्टीटास्क एव्हरीवेअर, यत्र तत्र सर्वत्र. सर्वत्र. सो विदाउट कॉमर्स काहीच होत नाही. हम्म. तर बेसिकली पहिली सुरुवातच एखाद्याला बिझनेस सुरू करायचा हा. आहे, सो त्यांना कॅपिटल लागतं. हम्म. मग ते कुठून घ्यायचं, काय घ्यायचं, किती घ्यायचं, हा. कुठून घेतलं तर कसं फायदेशीर होईल, हा. मग स्वतःचे पैसे की बाहेरचे पैसे. हा. सो हा सगळ्यात पहिला ऑप्शन आहे वा. मुलांना, हा. की त्यांनी ह्या पद्धतीचा एक गायडन्स किंवा कन्सल्टन्सी आज आपण हम्म. म्हणतो बिझनेस प्रोजेक्शन्स, बरोबर. हा एक पहिला ऑप्शन मुलांसाठी आहे. हा. असं नाही की फक्त कॉमर्स म्हणजे सीएच झालं पाहिजे किंवा कॉमर्स म्हणजे बँकेतच नोकरी केली बरोबर. पाहिजे. हो. आहेच, बँकांमध्ये सुद्धा खूप प्रकारचे जॉब आहेत. हम्म. आणि काही वेळा तर मी स्पेसिफिकली सांगेन की वर्क फ्रॉम होम सुद्धा हम्म. कॉमर्स शाखेमध्ये मुलांना हा. अवेलेबल आहे. बरोबर. सध्या वेगवेगळ्या कंपन्या असतात, हम्म. कंपन्यांना त्यांच्या फोरकास्टेड बायर पर्यंत पोहोचण्यासाठी बरं. एक मधला दुवा लागतो, हा. ज्याला आपण रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतो. बरं, हो. सो वेगवेगळ्या कॉल सेंटर्स मधून हम्म. त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपल्या कंपनीचे प्रॉडक्ट्स पोहोचवणं, मग त्यांचे विक्री झाली हा. की त्यांना आफ्टर सेल्स सर्व्हिस देणं, ही कामं सुद्धा कॉमर्स विषयातली मुलं करतात. करू शकतात. हा. साधा बँकिंगचे जे प्रॉडक्ट्स आहेत हा. ते सुद्धा आपल्याला सगळे माहीत नसतात. बरं. तर त्याचे माहिती देणं, लोकांच्या शंकांचं निरसन करणं, बरं. या व्यतिरिक्त वेगवेगळे एजंट्स लाईक घरी राहून किंवा थोडाच वेळ काम करून, ज्यांना अगदी पूर्ण 10 ते 5 हा. जॉब करायला जमत नाही बरं. किंवा ट्रॅव्हलिंगचे इश्यू हा. असतात, तर हे ऑनलाईन संधी त्याच्यासाठी Available. अवेलेबल आहे. हा. आणि सध्या अकाउंट्स मध्ये ना एक प्रोफेशन इतकं हायलाइट होते हम्म. की त्याला आपण म्हणतो फॉरेन्सिक अकाउंटिंग. हा. अच्छा. तर याच्यामधून वेगवेगळे फ्रॉड्स डिटेक्ट करणं, समोरच्या कंपनीला त्याच्याबद्दल सल्ला किंवा गायडन्स देणं, हम्म. ह्या सुद्धा संधी आपल्याच इंडियात नाही तर Abroad परदेशात सुद्धा. सुद्धा मुलांना आहे. अवेलेबल आहेत. हा. आणि त्यासाठी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज परदेशातल्या हम्म. फॉरेन्सिक अकाउंटिंग, हम्म. फॉरेन्सिक ऑडिटिंग याचे कोर्सेस चालवतात. वा. ते तुम्ही इकडे राहून सुद्धा ते करू शकता. हम्म. आणि माझ्यासारखं पीएचडी करायची असेल हा. तर पीएचडी इन कॉमर्स आणि मग टीचिंग हा. किंवा कन्सल्टन्सी अगेन, हम्म. हेही संधी मुलांना हम्म. उपलब्ध आहे. हो. तुम्ही 25 मुलांहून मला वाटतं अधिकच मुलांना जास्ती ऍज अ गाईड म्हणून काम केलेलं आहे. आणि तो अनुभव कसा होता ऍज अ गाईड म्हणून 25 मुलं आपल्या अंडर? म्हणजे आपण जेव्हा पीएचडी करतो, म्हणजे पीएचडी हे मोठं शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे आणि त्यातनं आपण गेलेलो असतो आणि आपल्या मुलांना तयार करणं हा सुद्धा एक मोठा टास्क आहे. तर पीएचडी गाईड म्हणून ते काम तुम्ही कसं पाहिलं? तुम्ही म्हणलात तसं ऍक्च्युली ना स्वतःची पीएचडी आणि समोरच्याची पीएचडी ह्यात बराच कुठेतरी फरक आहे. हो. नक्कीच, कारण आपण स्वतः त्या सगळ्या प्रोसेस मधून गेलोय. हा. आणि खरं सांगू, मिनिमम त्या पीएचडीच्या 3 वर्षात हा. असे कुठेतरी क्षण येतात मॅडम हा. की असं वाटतं बास आता नाही मला करायचं. आणि होतं, सगळ्यांच्या बरोबर हे होतं. बरं. पण त्या ह्याच्यातून हा. आपला जो आत्मविश्वास आहे आणि वेळोवेळी जो मिळणारा सल्ला आहे हा. तो कुठेतरी आपल्याला पार पडायचा असतो. हा. आता माझं एक्झाम्पल देताना, माझं पीएचडी 2 वर्षात पूर्ण झालं. अच्छा. कारण मी एमफिल जेव्हा केलं हा. ते माझं रेग्युलर मोड मध्ये होतं. हा. आणि तेव्हा रिसर्च कॉन्फरन्स, रिसर्च पेपर लिहिणं, हा. ही आवड मला मुळात सुरुवात हा. झाली. बरेच वेळा आता पीएचडी साठी जे शिक्षक भेटतात हा. ऍक्च्युली मुलं नसतात, हा. हे कुठल्या ना कुठल्या कॉलेजचे अच्छा, शिक्षक शिक्षक असतात असतात. बरं. किंवा कुठेतरी इंडस्ट्रीमध्ये काम करणारे, मोठ्या पोस्टवर असणारे माझे स्टुडंट्स होते. अच्छा. काही वेळा तर असंही झालंय, माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले सुद्धा तुमचे माझे students विद्यार्थी आहेत. हा. आहेत. हा. पण त्यांना गाईड करणं अमेझिंग एक्सपिरियन्स. हा. आणि स्वतः ह्या प्रोसेस मधून गेल्यामुळे आणि स्वतः शिक्षणासाठी एवढे वेगवेगळ्या लेवल्स वरती मी जे काही इनिशिएट्स आणि एफर्ट्स घेतले, हा. तर समोरच्याला कुठेतरी थोडं चांगलं हा. पॅम्पर करावं ही माझी भावना कायमच हा. असते. त्यामुळे मला जेव्हा समजा आता तुम्ही भेटायला हा. आलात की मला पीएचडी करायची, बरं. तर मग मी विचारते पहिले की तुमची आवड काय, हा. तुमचा टॉपिक काय. मग त्या टॉपिकला टायटल पर्यंत फ्रेम करून घेणं हे माझं पहिलं काम आहे. मुळात आधी लोकांना हेच माहित नसतं की टॉपिक आणि टायटल मध्ये फरक आहे. हा. टॉपिक म्हणजे थोडक्यात असं उदाहरण द्यायचं झालं तर
जंक फूड अँड कॉलेज गोईंग स्टुडंट हा. हा टॉपिक टॉपिक सर. पण त्याच्यातून टायटल पर्यंत ॲटिट्यूड ऑफ कॉलेज गोईंग स्टुडंट्स टुवर्ड्स जंक Junk फूड food. अँड इट्स इफेक्ट ऑन हेल्थ बरं. हे एक टायटल टायटल झालं. झालं. मग ह्या टॉपिक टू टायटलचा प्रवास जो आहे हा. 6 महिन्याचा म्हणा किंवा 3 महिन्याचा हम्म. तो कसा करायचा हा. हे मी पहिले त्यांना वाचनातून सांगते हा. आणि मग एकदा टॉपिक फ्रेम झाला हा. की त्यांना एक प्रॉपर प्लॅन दिला जातो हा. की हे 6 महिने तुम्ही हे हे करा करा. म्हणजे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. हा. मग त्यानंतर काय तर क्वेश्चनेअर डिझाईन करा. हम्म. आणि आजकाल एक नवीन ऑब्झर्व केलंय की लोक गुगल फॉर्म व्हॉट्सअपवर फेसबुकवर कुठेही पाठवतात. हा. मी सरळ सांगते की असं करण्याऐवजी हा. तुम्ही त्या लोकांना पर्सनली भेटा, हो. तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा, खरं. त्याच्यातून तुम्हाला 10 गोष्टी नक्की हम्म. जास्त समजतील हा. आणि तुम्ही ते कन्क्लुजन्स लिखाणासाठी वापर. वापर करू बरं, शकता. हा. सो एक जो 3 वर्षाचा कालावधी आहे समजा हम्म. आता नवीन नियमानुसार, हा. तर 3 वर्षाच्या हा. पहिली 6 महिने तुम्ही रिव्ह्यू ऑफ लिटरेचरला वापरा, हा. शेवटचे 6 महिने तुम्ही फक्त फायनल टच साठी वापरा. हम्म. सो जी मधली 2 वर्ष तुमची आहेत हा. ती तुम्ही मग क्वेश्चन डिझाईन करणं, हा. डेटा कलेक्शन करणं, मग Thesis चॅप्टर हा. लिहिणं थिसिसची हा. याच्यामध्ये कुठेतरी. आणि इन द मीन वाईल हम्म. मला ईमेल करा किंवा माझ्याकडे घेऊन या, हा. मी वाचन करून वेळोवेळी मग हम्म. काही चेंजेस असतील तर देते. सो एक प्रॉपर प्लॅनिंगने जर तुम्ही गेलात हा. टाइम टेबलनी, बरं. तर मला वाटतं PhD 3 वर्षात व्हायला खरंच काही हरकत हो. नाही. आणि आपल्या डेली रुटीन मध्ये सुद्धा जर तुम्ही कुठे हो. शिकवत असाल हो. किंवा कुठे जॉब करत असाल तर तुम्ही साइड बाय साइड हे करू शकता. नक्की असं सोयीस्कर आहे असं मॅडमनी नक्की सांगितलेलं नक्की आहे. 3 तास मॅडम दिवसाचे काढले पाहिजेत तुम्ही अच्छा. बस. स्वतः करता. हा. तुम्ही खरं इतक्या सहज सांगताय पण त्याच्या मागे बराच म्हणजे आपला संसाराचा व्याप आहे. असतो. महिलांना तर संसाराचा व्याप, सगळ्या नातेवाईकांना सांभाळणं, घरच्यांना सांभाळून, मुलांना सांभाळून, जॉब सांभाळून PhD करणं म्हणजे खरंच तुमचं कौतुकास्पद सगळं कार्य झालेलं आहे. आता दुसरा एक भाग असतो तो फ्रेमिंग क्वेश्चन्स, म्हणजे तुम्ही सगळ्या सिलेबस सेट करता आणि हो. तुम्ही डिझाईन पण करता सिलेबस, आणि तुम्ही बऱ्याचशा पुस्तकं सुद्धा तुम्ही लिहिलेली आहेत, बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत. तर सिलेबस सेट करणं हा विषय तुम्ही कशा पद्धतीने फ्रेम करू शकता? ऍक्च्युली मी दापोलीचं जे ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी कॉलेज, आहे हा. त्यांच्यासाठी सिलेबस फ्रेम केलाय. अच्छा. आणि काही कॉलेजेस आहेत ऑटोनॉमस, हा. तर त्यांच्याही बोर्ड ऑफ स्टडीज वरती आहे. ओके, हा. मग आता या वेळेला सिलेबस वेगळा कसा असला पाहिजे, हम्म. म्हणजे तो मूळ त्यांचा कोर्स काय आहे हा. आणि त्या कोर्समध्ये माझ्या अकाउंटन्सी रिलेटेड हम्म. माझे सब्जेक्ट कसे फिट होतील हा. हा मी विचार करून ओके. सिलेबस फ्रेम करते. हम्म. आणि पुस्तकं लिखाणाचं म्हणाल तर त्याचा ऑलरेडी सिलेबस डिझाईन होता, हा. सो ते आपण कसं वाढवू शकतो. हा. किंवा आपण म्हणतो ना 1 ओळीत सिलेबस लिहिलाय पण त्याचा 25 पानांचा चॅप्टर लिहायचं, हो. हे कुठेतरी वाचनातून आणि अच्छा. रेफरन्स बुक वाचणं त्याच्यातून शक्य होत गेलं. बरं, म्हणजे ती शब्दसंपदा तुम्हाला वाचनातूनच वाचन. मिळते. अच्छा. आणि पेटंट्स तुम्ही 3 तुमच्या नावावर आहेत, ते कुठले आहेत ते संक्षिप्त रूपाने थोडं. मी ना बँकिंग मध्ये PhD केली. ओके. तर ती PhD करत असताना बँकिंग क्षेत्रात, म्हणजे ही आता 12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हा. मी 2012 साली PhD ला रजिस्टर केलं. हम्म. तेव्हा मी माझ्या गाईडना भेटले हा. आणि माझे गाईड म्हणाले की काय करायचं तुला, हम्म. तर म्हणजे मला IT इन बँकिंग मध्ये PhD करायची. ओके. हा. तर मग सर म्हणले ठीक आहे, IT इन बँकिंग काय, हा. तेवढं अगाध क्षेत्र आहे. बरोबर. मग म्हणले बेटा पडक्या, हा. मी वाचून गेले. हा. तेव्हा सर म्हणले की IT, मग म्हणलं किसमें नहीं है, म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक में थोडा IT नाही आहे. हा. त्यावेळेला जरा कमी अच्छा, होत्या ओके. हा, बँकांचं हा. बरं. IT वापरण्याचं कन्सेप्ट. पण सर म्हणले IT कॉमन झालं. मग मी पुन्हा वाचन केलं. हा. जसं मी म्हणलं 6 महिने रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. हा. मग मी हळूहळू करत 3-4 महिन्यांनी अशा कन्क्लुजनला आले की आता आपण ICT ऍप्लिकेशन इन कोऑपरेटिव्ह बँक्स ऑफ ठाणे रिजन मध्ये अच्छा. PhD करूया. ओके. आणि तो सरांनी टायटल अप्रूव्ह केलं. हम्म. मग त्या गोष्टींनी तिथून मला लक्षात आलं की अशा बँका आहेत की त्यांना एवढे मोठे मोठे सॉफ्टवेअर घेणं, परचेस परवडत नाही, करणं हो. परवडत नाही. मग आपण असं काहीतरी डिझाईन करूया. हा.
की त्याचा उपयोग बँकांना होईल. होईल, बरोबर. सो ते एक माझं पेटंट जन्माला आलं. अच्छा. दुसरं पेटंट माझं आहे, आता आपलं सध्या आपण बघतो हा. बिहेवियरल फायनान्स. अच्छा. म्हणजे लोक इन्व्हेस्टमेंट प्री कोविड पोस्ट कोविड, हा. तर मग इन्व्हेस्टमेंट पॅटर्न बरं. आणि बिहेवियरल फायनान्स हा. याचं एक मी मॉडेल डिझाईन केलं. ओके. हा. असे वेगवेगळे म्हणजे कॉमर्स क्षेत्रात सुद्धा हा. पेटंट आपण करू करू शकतो. बरोबर. कारण पेटंट म्हटलं मेडिकल फील्ड. मेडिकल किंवा हळद आपली हा. इंडियाचे जे काही युनिक थिंग्स बरोबर, आहेत हा. हे, पण मी थोडासा असा विचार करून अच्छा. एक वेगळी आयडिया डेव्हलप करून हा. किंवा मॉडेल डिझाईन करून हम्म. किंवा इक्वेशन डिझाईन करून आपण पेटंट करू शकतो. करू शकतो. नक्कीच खूप उपयुक्त अशी माहिती सांगितली. वाणिज्य शाखा एवढी समृद्ध असेल एवढं वाटलं नव्हतं, पण ती नक्कीच आपण नेहमी 3 स्ट्रीमचा विचार करतो, त्या सायन्स कॉमर्स आर्ट्स, पण आता एवढं विपुल ज्ञानसंपदा कॉमर्स शाखेकडे आहे आणि नक्कीच विद्यार्थी यात करिअर करू शकतात. आणि तुम्ही तर आज एवढे इनपुट्स आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना दिलेले आहेत, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तर प्रेक्षक, आज आपण बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये डॉक्टर श्रद्धा भोमे यांच्याशी संवाद साधला. त्या JK कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स घनसोली इथल्या कॉलेजच्या प्राचार्य प्रिन्सिपल पदावर कार्यरत आहेत आणि वेळोवेळी आपल्याला वाणिज्य शाखेतील किंवा PhDच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी मॅम आवर्जून येणार आहेत. तेव्हा आमचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुर्तास इथेच तुमची रजा घेते आणि बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये पुन्हा भेटूया. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू फॉर द गोल्डन अपॉर्च्युनिटी. Acharya